पहा, 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट मधला जो आपण थर्ड चॅप्टर बघत होतो, तो थर्ड चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी. थर्ड चॅप्टर का सेकंड चॅप्टर? सेकंड. हा, पेपर फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर. कारण फर्स्ट चॅप्टर आपण लॉज ऑफ मोशन बघितला आणि सेकंड चॅप्टर जो आहे तो म्हणजे वर्क अँड एनर्जी. आता वर्क अँड एनर्जी मध्ये सुद्धा आपण अगदी सुरुवातीपासून 2 मिनिटात आपण रिवाइज करूया. सुरुवातीला आपण वर्क बघितलं, त्यानंतर वर्कची डेफिनेशन बघितली. व्हेन वी से द वर्क इज सेट टू बी डन, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलं. त्यानंतर त्याचे युनिट्स बघितले, एसआय युनिट बघितलं, सीजीएस युनिट बघितलं, टाइप्स ऑफ वर्क बघितलं, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क कधी घडतं, निगेटिव्ह वर्क कधी घडतं आणि झिरो वर्क कधी घडतं हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्या धड्याचा सेकंड जो टाइप म्हणजे पॉइंट आहे तो म्हणजे एनर्जी. मग एनर्जी म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण एनर्जीची डेफिनेशन बघितली होती. एनर्जीची डेफिनेशन बघितल्यानंतर एनर्जीची डेफिनेशन आपण काय सांगितली होती? द कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच काय? ऊर्जा. म्हणजे ऊर्जेची व्याख्या आपण बघितली होती. आता कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा, म्हणून वर्कची जी युनिट आहेत तेच एनर्जीची युनिट आहेत, जूल आणि अर्ग. हे सुद्धा आपण बघितलं होतं. म्हणजे एनर्जी आणि वर्क ह्याचे दोन्हीचे युनिट्स सेम आहेत हे आपण बघितलं होतं. त्यानंतर देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. ऊर्जेचे अनेक रूप आहेत. मग त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी आहे. तर मेकॅनिकल एनर्जीचे दोन जे मुख्य प्रकार आहेत की ज्यामध्ये कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी असेल. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? गतीज ऊर्जा. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. त्यामध्ये सुद्धा आपण कायनेटिक एनर्जी पूर्ण बघितलेली आहे. बघा, त्यासाठी मी आणखी एकदा माझी स्क्रीन शेअर करतोय. कायनेटिक एनर्जी आपण बघितलं होतं, त्याची डेफिनेशन बघितली होती. एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या मोशनमुळे प्राप्त झालेली जी एनर्जी असते त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन, त्या वस्तूच्या गतीमुळे त्या वस्तूला जी ऊर्जा प्राप्त झालेली असते त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. त्यानंतर कायनेटिक एनर्जी म्हणजेच वर्क डन आहे. म्हणून कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्कचा जो फॉर्म्युला होता एफ इंटू एस आपण वापरलेलं होतं. मग त्यानंतर आपण एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी बघितलं होतं. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन जे आहे किंवा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण बघितला होता. जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय मिळाला तो होता आपल्याला बघा, 1/2 mv². बरोबर आहे. तर 1/2 mv² हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तो कसं मिळवला होता हे तुम्हाला दिसतं. एक्सप्रेशन आपण त्याचं काढलं होतं की ज्याच्यामध्ये W इक्वल टू एफ इंटू एस, म्हणजे वर्क डन म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणून वर्कचा फॉर्म्युला वापरला होता. त्यामध्ये एफ ची व्हॅल्यू परत न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहे एफ इज इक्वल टू एम ए, आणि एस ची किंमत काढण्यासाठी न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन हे वापरून शेवटी जे आपल्याला एक्सप्रेशन मिळालं होतं कायनेटिक एनर्जीचं, ते कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv², ज्यामध्ये एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट असतं आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. त्यावरचं एक एक्झाम्पल सुद्धा आपण सोडून बघितलं होतं. आणि एनर्जीचं युनिट जूल हे आपण माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे किंवा पुढचा जो फॉर्म आहे मेकॅनिकल एनर्जीचा दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे स्थितीज ऊर्जा आपण बघणार आहोत. जसं कायनेटिक एनर्जीचं आपण सांगितलं होतं की कायनेटिक एनर्जी द मोशन द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन. एखाद्या वस्तूला त्या वस्तूच्या गतीमुळे प्राप्त झालेली जी ऊर्जा असते त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. तसं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आपण त्याची डेफिनेशन बघूया. त्यासाठी अगोदर काही एक्झाम्पल बघूया. तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसते की धनुष्यातून ताणून धरलेला बाण असेल, म्हणजे सोडण्या अगोदर धनुष्यामध्ये जो बाण आहे तो बाण ताणून धरलेला असेल त्यावेळेची स्थिती जी असेल किंवा त्यावेळेची जी पोझिशन असेल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा की मोठ्या टँक मधून ज्यावेळी आपल्या टॅप मधून म्हणजे नळामधून पाणी येतं, म्हणजे टँक मध्ये आपण वरती आपल्या घराच्या वरती जे टँक ठेवलेलं असतं त्या टँक मध्ये साठवून ठेवलेलं जे पाणी आहे ते पाणी ज्यावेळी टॅप मधून खाली येतं, म्हणजे साठवून ठेवलेलं पाणी ही ते पाण्याची पोझिशन आहे. किंवा धरणात साठवून राहिलेलं पाणी ही ते पाण्याची पोझिशन आहे, विशिष्ट स्थिती आहे. त्याच पद्धतीनं ताणून धरलेला किंवा ताणून धरलेली स्प्रिंग असेल किंवा दाबून ठेवलेली स्प्रिंग असेल, सोडल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे. तर दाबून ठेवलेली स्प्रिंग म्हणजे ह्या तिन्ही उदाहरणांमध्ये तुम्हाला त्या इथं धनुष्यामध्ये असणाऱ्या बाणाची विशिष्ट पोझिशन आहे, टाकीमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्याची विशिष्ट पोझिशन आहे, आणि दाबून धरलेली स्प्रिंग ह्या स्प्रिंगची विशिष्ट पोझिशन आहे. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये
जी ऊर्जा साठवून राहिलेली आहे म्हणजे त्याच्या विशिष्ट पोझिशनमुळे किंवा विशिष्ट अशा स्थितीमुळे जी एनर्जी त्यामध्ये साठवून राहिलेली आहे त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. मग पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन कशी केली जाते बा, द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जी एनर्जी स्टोअर झालेली असते बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट, म्हणजे विशिष्ट अशा त्याच्या स्थितीमुळं किंवा विशिष्ट अशा पोझिशनमुळं. बघा, जसं ताणून धरलेला बाण, टाकीत साठवून ठेवलेलं पाणी, दाबून ठेवलेली स्प्रिंग, ही त्याच्या विशिष्ट पोझिशन आहेत किंवा स्टेट आहेत, त्याच्या अवस्था आहे. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. The energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. म्हणजे वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्याच्या पोझिशनमुळे किंवा अवस्थेमुळे ज्या ऑब्जेक्ट मध्ये ती ऊर्जा साठवून राहिलेली असते त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. ठीक आहे. आता जसं आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बघितलं होतं, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² बघितला होता, त्याच पद्धतीनं पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपण बघणार आहोत, एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. मग आता पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन बघताना बा, टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट उचलण्यासाठी म्हणजे तो कॅरी करताना की ज्या ऑब्जेक्टचं मास एम आहे, टू हाईट एच, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, आता उदाहरणार्थ हा ऑब्जेक्ट आहे, माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, तर तो मी मोबाईल वरती ठराविक हाईटला उचलून धरला, म्हणजे इथून ह्या हाईट पर्यंत म्हणजे ह्या उंचीपर्यंत त्याची हाईट एच आहे आणि ह्या ऑब्जेक्टचं मास एम आहे. अबोव दी अर्थ सरफेस, म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून तो ऑब्जेक्ट मी वरती धरलाय ठराविक हाईटला की ज्या ऑब्जेक्टचं मास एम आहे. अ फोर्स इक्वल टू एम जी, तर ह्या ऑब्जेक्टला उचलण्यासाठी जे काय बल मी लावलं ते फोर्स किती आहे, एम जी आहे. बघा, टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, म्हणजे एम इतकं मास असणारा ऑब्जेक्टला एच इतक्या हाईटवर अर्थ सरफेस पासून उचलण्यासाठी जे फोर्स लावलं ते फोर्स काय आहे, त्याची व्हॅल्यू एम जी आहे. एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि स्मॉल जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वीय त्वरणाची, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण जे आहे जी ची व्हॅल्यू जी कॉन्स्टंट असते ते जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, म्हणून ते फोर्स काय आहे, एम जी आहे. हॅज टू बी युज्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हे जे काही फोर्स लावले मी ते गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने लावलेले आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तूला गुरुत्वाकर्षण बल हे खाली खेचत असतं आणि मी ज्या वेळी हा मोबाईल वरती उचलतोय त्याचा अर्थ खालच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध मी दिशेनं फोर्स लावलेला आहे, म्हणून म्हणले हॅज टू बी युज्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. राईट. द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍज फॉलोज. आता ह्या ऑब्जेक्टला मी वरती उचलले म्हणजे फोर्स लावले, म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट झालेले म्हणजे वर्क झालेलं आहे. तर वर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी परत वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे जसं आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन सांगताना सुद्धा सांगितलं होतं की एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असतो म्हणजेच त्या ऑब्जेक्टला फोर्स लावल्यानंतर तिथे डिस्प्लेसमेंट होते आणि तिथं घडून आलेलं कार्य म्हणजेच त्या वस्तूने गेन केलेली कायनेटिक एनर्जी. तसंच इथं सुद्धा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून ठराविक हाईट वर उचलल्यानंतर जे आपण फोर्स लावलं त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली, म्हणून इथं सुद्धा वर्क घडून आलेलं आहे. ते वर्क म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, म्हणून पहिल्यांदा वर्कचा फॉर्म्युला आपण लिहिला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता फोर्सची व्हॅल्यू आपण वरती सांगितली की जे फोर्स किती आहे, एम जे आहे, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच उंची, त्या उंचीला डिस्प्लेसमेंट झालेलं आहे म्हणून डिस्प्लेसमेंट एच आलं, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एम जी इंटू एच. आणि हे डब्ल्यू म्हणजेच काय आहे, त्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर झालेली पोटेन्शियल एनर्जी आहे. उचलून धरल्यानंतर आता जे ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर झालेली एनर्जी ती एनर्जी म्हणजेच काय, पोटेन्शियल एनर्जी आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी एच. कसं आलं बघा, म्हणजे वर्क, इथं वर्क का तुम्ही म्हणणार पोटेन्शियल एनर्जी सांगतायत सर आणि इथं वर्क का सांगतायत, तर एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये तो ऑब्जेक्ट वरती उचलून धरल्यानंतर तो ऑब्जेक्टला उचलण्यासाठी जो आपण फोर्स लावलाय त्या फोर्समुळे ज्या हाईटवर आपण नेलंय त्याला, ती हाईट म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजेच तिथं वर्क घडून आलेलं आहे. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये साठवून ठेवलेली पोटेन्शियल एनर्जी म्हणजे तिथलं असणारं वर्क, म्हणून वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग इथं फोर्स किती आहे, त्या ऑब्जेक्टला वरती उचलण्यासाठी लावलेलं फोर्स म्हणजे त्याची व्हॅल्यू एम जी आहे. एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एम जी इंटू एच. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी एच. मग आता द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्यामुळं जे काय डिस्प्लेसमेंट किंवा ज्या उंचीवरती तो ऑब्जेक्ट गेलाय त्या उंचीवरती गेलेल्या ऑब्जेक्ट मध्ये साठवून ठेवलेली एनर्जी ती म्हणजेच अमाऊंट ऑफ
पोटेन्शियल एनर्जी, म्हणून W इज इक्वल टू mgh म्हणजेच W इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, म्हणून पोटेन्शियल एनर्जी P डॉट E म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh हा त्याचा फॉर्म्युला आला. जसं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² आहे, तसं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे बा. हे दोन फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत, कारण उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित असला की आपल्याला उदाहरण सोडवता येतं. म्हणून पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहे, mgh. डिस्प्लेसमेंट टू हाईट h कॉजेस एनर्जी इक्वल टू mgh टू बी स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट. बघा मी आता जे सांगितलं ते डिस्प्लेसमेंट टू हाईट h म्हणजे ऑब्जेक्टला उचलून धरले हाईट h पर्यंत, कॉजेस एनर्जी याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होऊन राहते त्या ऑब्जेक्ट मध्ये, ती एनर्जी किती आहे, mgh आहे. ती एनर्जी किती आहे, mgh. बघा आणखी एकदा एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास m आहे, तो या इतक्या हाईट वर अर्थ सरफेस म्हणून अर्थ सरफेस पासून उचलून धरला असेल तर त्या ऑब्जेक्टवर लावलेला फोर्स mg आहे, की जो गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो. म्हणून त्या वेळी घडलेलं जे वर्क आहे ते वर्क म्हणजेच काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. बरोबर. तर पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी वर्कचा फॉर्म्युला वापरला आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून फोर्स म्हणजे mg, डिस्प्लेसमेंट म्हणजे h, देअरफॉर W इज इक्वल टू mgh. म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh हा त्याचा फॉर्म्युला आहे किंवा त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल आपण बघूया एक, पोटेन्शियल एनर्जी कशी काढली जाते त्याचं फॉर्म्युला वापरून. तर एक्झाम्पल काय आहे, 500 किलोग्राम वॉटर इज स्टोअर्ड इन द ओव्हरहेड टँक. 500 किलोग्राम वॉटर इज स्टोअर्ड इन द ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाय बिल्डिंग. म्हणजे 10 मीटर उंच असलेल्या बिल्डिंग वरती एका टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीमध्ये किती किलोग्राम पाणी साठवून ठेवले, 500 किलोग्राम पाणी साठवून ठेवलेले. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन द वॉटर. म्हणजे ती जी काय साठवून ठेवलेल्या टाकीमध्ये जी काय पाणी आहे त्या पाणीमध्ये, त्या पाण्याच्या स्थितीमुळे किती पोटेन्शियल एनर्जी साठवून राहिलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे. त्याच्या अगोदर गिवन काय काय दिले बा, किती उंचीवर, हाईट ही महत्वाची आहे. तर एच किती आहे, 10 मीटर आहे. बरोबर. त्यानंतर मास किती आहे त्याचं, 500 किलोग्राम आहे. आणि आपल्याला फॉर्म्युलामध्ये mgh आहे. तर मी जसं मगाशी सांगितलं की g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, की ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते पृथ्वीवर कुठे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर जी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते किंवा ती माहित असली पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एच आणि मास. तर बघा आता इथं आपल्याला महत्वाचं काय आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला वापरायचा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. फक्त संख्या घालायच्या, त्याच्या व्हॅल्यू घालायच्या आणि गुणाकार करायचा. m किती आहे, 10 दिलाय, g 9.8 आहे आणि h मास 500 आहे, h 10 आहे आणि g ची व्हॅल्यू 9.8 आहे. तर या तिन्हींचा गुणाकार केल्यानंतर किती येतं बा, 49,000 जूल ही पोटेन्शियल एनर्जी आहे. बरोबर आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, अगदी सोपं आहे. मास आणि हाईट h त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असेल, कारण जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित असते किंवा दिलेली असते बऱ्याच वेळा एक्झाम्पल मध्ये, तर तुम्ही पोटेन्शियल एनर्जी काढू शकताय. तर आणखी एकदा लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². तर दोन्ही सूत्र लक्षात ठेवा आणि त्याच्यावरनं तुम्हाला एक्झाम्पल जर आलं परीक्षेमध्ये तर ते एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली बा, तर ती ऍक्टिव्हिटी काय आहे, आपण पुढचा पॉइंट बघण्या अगोदर ही ऍक्टिव्हिटी किंवा ह्याची उत्तर द्यायची. विच टाइप ऑफ एनर्जी इज युज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. विच टाइप ऑफ एनर्जी इज युज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. म्हणजे हे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि ह्या एक्झाम्पल मध्ये कुठली ऊर्जा आहे हे विचारले तुम्हाला. अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर. अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर म्हणजे काय, ताणून धरलेला रबर असेल तर त्याच्यामध्ये कुठली ऊर्जा असणार, पोटेन्शियल एनर्जी असणार, त्यामध्ये स्थितीज ऊर्जा असणार आहे. फास्ट मुव्हिंग कार, गतिमान असलेली कार, की ज्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असते, कायनेटिक एनर्जी असते. त्यानंतर द व्हिसलिंग ऑफ ए कुकर ड्यू टू स्टीम. म्हणजे कुकर आपण गॅसवर ठेवल्यानंतर ज्यावेळी त्याची शिट्टी वाजते वाफेमुळं, तर ती कशामुळे होते, तर त्यात असलेली हीट एनर्जी, त्या हीट एनर्जीमुळे आतलं पाणी जे ते पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि वाफेच्या दाबामुळे वरती कुकरच्या वरती असणारी शिट्टी वाजते, म्हणजे हीट एनर्जी. त्यानंतर द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी.
म्हणजे दिवाळीमध्ये जे काही फटाके फोडतो आपण त्यामध्ये कुठली ऊर्जा असते? सगळ्यात अगोदर त्या फटाक्यांमध्ये आत जी काय दारू असते, फटाक्यातली दारू, ती केमिकल एनर्जी असते आणि नंतर फुटल्यानंतर लाईट एनर्जी सुद्धा म्हणजे प्रकाश सुद्धा पडतो आणि त्याच पद्धतीने उष्णता सुद्धा निर्माण होते म्हणजे हीट एनर्जी. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, म्हणजे जो काय फॅन आहे तो इलेक्ट्रिसिटीमुळे रन होतोय, तर त्यामध्ये कुठली एनर्जी आहे? इलेक्ट्रिक एनर्जी आहे, बरोबर. नंतर ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज युझिंग अ मॅग्नेट, म्हणजे कचरा जो असेल त्या कचऱ्यामध्ये आपल्याला लोखंडाचे तुकडे काढायचे शोधून मॅग्नेट फिरवून, तर ते बाजूला काढले आपण कचऱ्यामधून आयर्नचे तुकडे मॅग्नेटचा उपयोग करून, तर त्यामध्ये कुठली एनर्जी आहे? मॅग्नेटिक एनर्जी आहे. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पेन बिकॉज ऑफ लाऊड नॉईज, म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पेन बिकॉज ऑफ लाऊड नॉईज, मोठ्या आवाजामुळं ज्यावेळी ग्लास ब्रेक होते, म्हणजे काच ब्रेक होते, खिडकी असेल किंवा काचेचे इतर ज्या वस्तू असतील त्या ब्रेक होतात आवाजामुळे, तर तिथं कुठली एनर्जी आहे? साऊंड एनर्जी. म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये कोणत्या एनर्जी आहेत ते आपण बघितलं. आता ह्याच्यात हे का बघतोय आपण? तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बघायचं आहे, म्हणजे ऊर्जाचं रूपांतरण एका ऊर्जेच्या दुसऱ्या ऊर्जेमध्ये कसं रूपांतर होतं, म्हणून ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बघण्यासाठी हे एक्झाम्पल सगळे आपण बघितले. आता बघा, तुम्हाला इथे दिसतंय पुस्तकामध्ये हा चार्ट, फ्लो चार्ट दिलेला आहे तुम्हाला. तर अगदी इकडे जाणारा बाण ह्याचा अर्थ काय? त्या एनर्जीचं ह्या एनर्जीमध्ये रूपांतर होतं, आणि इकडच्या बाजूला जाणारा बाण ह्याचा अर्थ काय? ह्या एनर्जीचं ह्या एनर्जीत रूपांतर होतं, म्हणजे त्याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. तर पहिल्यांदा कोणकोणते एनर्जी आहेत मग त्याचे एक्झाम्पल आपण प्रत्येकाचं व्हेरीफाय करूया. इलेक्ट्रिक एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, त्यानंतर लाईट एनर्जी. तर पहिल्यांदा आपण ह्या दोन एनर्जीचा विचार करूया, इलेक्ट्रिक एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी. तर वरती एक्झाम्पल आहे इंजिन किंवा फॅन. तर फॅनच्या बाबतीत काय होतं रे? आपण इलेक्ट्रिक पॉवर ऑन केल्यानंतर फॅन फिरतो, बरोबर आहे. मग फॅनचं फिरणं म्हणजे काय? मोशन मध्ये, म्हणजे ते कायनेटिक एनर्जी म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये झालं. आता उलटा विचार करा की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कधी होईल? जनरेटर मध्ये. आपले जे इंजिन असतात, म्हणजे आपण मिरवणुकीच्या वेळी जे इंजिन वापरतो किंवा जनरेटर असतात की जे इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरतात, त्या जनरेटर मध्ये काय होतं? आत जे काही मोठं चाक असतं ते मोठं चाक फिरतं, म्हणजे त्याच्यामध्ये आत मोटार असते की मोटार त्याच्यामध्ये फिरल्यानंतर त्या जनरेटर मध्ये असणाऱ्या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर नंतर इलेक्ट्रिसिटी तयार होते, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते, म्हणजे जनरेटर मध्ये मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं. आता इकडच्या दोन्हींचा विचार करा, इलेक्ट्रिक एनर्जी आणि हीट एनर्जी. आता इलेक्ट्रिक एनर्जी आणि हीट एनर्जी मध्ये काय होतं? हीटर एक्झाम्पल असते, हीटर म्हणजे पाणी तापवण्यासाठी. तर त्यामध्ये ती कॉईल जी असते, ती कॉईल मधून इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर ती कॉईल तापते आणि पाणी तापतं, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं हीट एनर्जी मध्ये रूपांतर होतं. आणि उलटा विचार करा, थर्मोकपल एक डिव्हाइस आहे, हे सुद्धा एक उपकरण आहे की ज्याच्यामध्ये हीट एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी हीट एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं, त्याला थर्मोकपल म्हणतात. ठीक आहे. तर हे वरचे तीन आपण एनर्जी बघितले. आता खाली बघा, इलेक्ट्रिक एनर्जी आणि लाईट एनर्जीचं बघा, इलेक्ट्रिक एनर्जी आणि लाईट एनर्जी. तर इलेक्ट्रिक एनर्जी आणि लाईट एनर्जी मध्ये वरचं जे एक्झाम्पल आहे ते सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल आहे. तर सोलार सेल म्हणजे आपण सोलार सेलच्या मदतीने किंवा सोलार पॅनलच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी, आपण सोलार दिवे बघतो जे वरती आपण म्हणजे काहींच्या घरांमध्ये असेल बघा की जो कंदील असतो तो सोलार कंदील असतो की जे दिवसभर आपण वरती ठेवला सूर्यप्रकाशामध्ये, त्याच्यावरती एक पॅनल असतं, ते सोलार सेल असतात, आणि ते चार्ज झाल्यानंतर आपण अंधारात रात्रीच्या वेळी लाईट त्याची वापरतो कंदीलची. तर इथं काय होतं सांगा? लाईट एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे, लाईट एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाश त्या पॅनलवर पडल्यानंतर ते चार्ज होतं आणि नंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते, म्हणजे सोलार सेल मध्ये लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. आणि उलट बघा, इलेक्ट्रिक लॅम्प, आपल्या घरातलं लॅम्प असेल, तिथं बटन आपण स्विच ऑन केलं तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं प्रकाशामध्ये रूपांतर, बल्ब पेटतो म्हणजे लाईट एनर्जी मध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. त्यानंतर ह्या दोन एनर्जीचा विचार करा, इलेक्ट्रिक एनर्जी आणि केमिकल एनर्जी. आता ह्याच्यामध्ये प्रायमरी सेल म्हणजे आपण जे सेल वापरतो की नाही, त्या वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात. त्यामध्ये प्रायमरी सेल असेल तर केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये रूपांतर होतं, आणि सेकंडरी सेल असेल तर इलेक्ट्रिक एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर हे दोन एनर्जी बघा, इलेक्ट्रिक एनर्जी आणि साऊंड एनर्जी. तर ह्याच्यामध्ये वरती जे दिले डिव्हाइस ते लाऊड स्पीकर आहे. तर स्पीकर जो असतो त्याच्यामध्ये काय होतं? इलेक्ट्रिक एनर्जीचं साऊंड एनर्जी मध्ये रूपांतर होतं. आणि मायक्रोफोन, आता मी तुमच्यावर बोलतोय तर माझं साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन परत तुम्हाला ऐकायला होते आवाज,
म्हणजे काय, साऊंड एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी समजण्यासाठी तुम्हाला हा चार्ट दिलाय. म्हणजे एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कसं रूपांतर होतं, आणि प्रत्येक ठिकाणी असंच होत असतं, एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतर होतं, एनर्जी कुठेही जात नाही किंवा नष्ट होत नाही किंवा कुठेही एनर्जी तयार केली जात नाही. म्हणजे एनर्जी नायदर क्रिएटेड ऑर नॉर डिस्ट्रॉइड, म्हणजे क्रिएट सुद्धा करता येत नाही किंवा नष्ट सुद्धा करता येत नाही. मग हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बघितल्यानंतर आता जो नेक्स्ट पॉइंट आहे, तो नेक्स्ट पॉइंट कोणता आहे बा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही फिजिक्स बघणार आहात, सायन्स शिकणार, त्यावेळी तुम्हाला हा सगळ्यात महत्वाचा लॉ लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, म्हणजे कॉन्झर्वेशन म्हणजे अक्षयतेचा, ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय बघा, तिथं तुम्हाला एक चित्र दिसते. या चित्रामध्ये हे तीन जे गोल आहेत ते दोऱ्याच्या म्हणजे गोल अशा पद्धतीने दोऱ्याच्या साहाय्याने बांधलेले आहेत, आणि यातला एक जो गोल आहे तो एक गोल अशा पद्धतीनं ओढून सोडला की तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या गोलामध्ये जी काही एनर्जी प्राप्त झाली ती एनर्जी पूर्णपणे ह्या राहिलेल्या गोलांच्या मध्ये ट्रान्सफर होते, आणि ह्यातला हा सगळ्यात समोरचा असणारा जो गोल आहे तो गोल पुढे जातो. म्हणजे ह्या गोलामधली एनर्जी ही ट्रान्सफॉर्म झाली आणि ह्याच्यामध्ये ह्याला मिळाले, आणि त्यामुळे हा गोल सुद्धा ऑसिलेट किंवा पुढं त्याचे दोलनं सुरू होतात. बरोबर आहे. तर ह्या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं म्हणजे आपल्याला जो लॉ सांगायचा तो लॉ काय आहे बघा. आता तुम्हाला मी नंतर हा व्हिडिओ प्ले करून दाखवतो. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ दिसेल तुम्हाला, याचा व्हिडिओ बघूया आपण. त्याच्या अगोदर ह्याचं स्टेटमेंट बघूया आपण, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं स्टेटमेंट. तर काय बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड. सगळ्यात महत्वाचं बघा की कुठलीही एनर्जी आपल्याला क्रिएट करता येत नाही किंवा निर्माण करता येत नाही, किंवा नॉर डिस्ट्रॉइड किंवा ती नष्ट सुद्धा करता येत नाही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे फक्त एवढंच करू शकतो आपण, एका रूपातली ऊर्जा दुसऱ्या रूपामध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं आपण वरती मगाशी बघितलं, इलेक्ट्रिक एनर्जीचं साऊंड एनर्जीमध्ये, साऊंडचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये, इलेक्ट्रिक एनर्जीचं हिट एनर्जीमध्ये, किंवा हिट एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. म्हणजे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, परंतु एनर्जी क्रिएट करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही. बा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, it can be converted from one form into another, thus the total amount of energy in the universe remains constant. म्हणजे पूर्ण विश्वातली जी एकूण ऊर्जा आहे ती कायम स्थिर आहे, ती कमी सुद्धा झालेली नाही किंवा वाढलेली सुद्धा नाहीये. फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये ऊर्जा ही कन्वर्ट होत गेलेली आहे. म्हणून स्टेटमेंट महत्वाचं आहे बघा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, it can be converted from one form into another, thus the total amount of energy in the universe remains constant. This is called as law of conservation of energy. ऊर्जा अक्षयतेचा नियम. मराठीमध्ये कसं सांगितलं जातं, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा ऊर्जा नष्टही करता येत नाही, फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये ऊर्जा रूपांतरित करता येते. त्यामुळे विश्वातील एकूण ऊर्जेचं जे काय प्रमाण आहे ते कॉन्स्टंट आहे किंवा स्थिर आहे, त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो नेक्स्ट पॉइंट काय बा, फ्री फॉल, ज्याला आपण मुक्त पतन म्हणतो. फ्री फॉल म्हणजे काय, मुक्त पतन, मुक्तपणे पडणे. इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाइट, इट गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण ठराविक उंचीवर नेला आणि तो उंचीवरून तो ऑब्जेक्ट सोडला तर तो ऑब्जेक्ट खाली येतो. कशामुळे येतो, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. बरोबर. An object falling solely under the influence of gravitational force is said to be in a free fall or falling freely. आता याची डेफिनेशन महत्वाची. डेफिनेशन कसं सांगणार तुम्ही, एखादा ऑब्जेक्ट हा फ्रीली फॉलिंग आहे किंवा फॉलिंग फ्रीली असं कधी म्हणता येतं, अन ऑब्जेक्ट फॉलिंग सोलली, म्हणजे फक्त आणि फक्त एखादा ऑब्जेक्ट खाली पडताना फक्त आणि फक्त त्याच्यावरती कशाचा प्रभाव असला पाहिजे, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे an object fall solely under the influence of gravitational force is said to be in a free fall or to be falling freely. म्हणजे एखादी वस्तू खाली पडताना फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जर ती खाली येत असेल किंवा त्याच्यावरती फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव असेल तर त्यावेळी ते जे पडणं असतं किंवा त्याचं जे काय फॉलिंग असतं त्याला फ्री फॉल असं म्हणतात, और फॉलिंग फ्रीली असं म्हणतात. पहा इथं तुम्हाला दिसते चित्रामध्ये
की जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती खाली येते फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळं, त्याला फ्रीली फॉलिंग किंवा फ्री फॉल असं म्हणतात. ठीक आहे. आता आता नंतर फक्त आता पुढच्या तासाला बघूया. फक्त मी तुम्हाला आकृती दाखवते. लेट अस लुक ऍट द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट एच व्हेन द ऑब्जेक्ट इज ऍट डिफरंट हाइट्स. म्हणजे एक ऑब्जेक्ट घेतलाय आणि तो ऑब्जेक्ट ए या ठिकाणी वरून खाली येताना त्याची पहिली पोझिशन समजा ए आहे, त्यानंतर थोड्या अंतरावर खाली आल्यानंतर त्याची पोझिशन बी आहे आणि पृथ्वीवर खाली पडल्यानंतर त्याची पोझिशन सी आहे. तर ए, बी आणि सी या तिन्ही पोझिशनला त्याची टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. मग टोटल एनर्जी म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मिळून दोन्हींची एकत्रित जी एनर्जी असते ती कॉन्स्टंट असते. तर ह्या तिन्ही पोझिशनला फ्रीली फॉलिंग असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्या तिन्ही पोझिशनला त्याची एनर्जी ही सेम असते. तर ती एनर्जी कशी सेम असते हे आपण पुढच्या तासाला बघूया.